संकेत पाटील सर, हे बघा, पट ऍक्टिव्ह राहा चॅट बॉक्समध्ये. थांबा, तुम्हाला मी अनम्यूट करतोय. आवाज येतोय तुम्हाला माझा? तुमचा मला येत नाहीये. संकेत हॅलो पाटील सर, सर. हा आवाज येतोय? हो. हा ठीक आहे. तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर समजलंय? हो सर. तुम्हाला SNRC समजलंय, जे आता आपण हो शिकत होतो सर. एवढं? तर हो. आता मला सांगा, हे सगळं मी इरेज करतो, ठीक आहे? तुमच्यासमोर आता काहीच नाही, पूर्ण ब्लँक स्क्रीन आहे. सो आता हा चेंज ऑफ कॅरेक्टर तुम्हाला दिसलाय. हा सर. सो सपोज जर मला या चेंज ऑफ कॅरेक्टरच्या बेसिसवरती डाऊनसाईडची एंट्री बनवायची, मी इथे एंट्री घेतली. आता एक्झिट कुठे घेणार बरं? एक्झिट कुठे घेणार म्हणजे थोडक्यात आपण आता हे बघा, आपल्याला हे दिसत नाहीये काय असं, तुम्ही पकडून चाला. हं? हा. आपल्याला हा. काहीच दिसत नाही. सो हा. आपल्यासाठी एक अशी लेवल कोणती आहे जिथून मार्केट फिरू शकतं ऍज पर SNRC? आपण काय करणार सर? जुने रेजिस्टन्स कुठले आहेत? हे एक जुने रेजिस्टन्स आहेत मार्केटचे, बरोबर? दिसतायत हे? हा. हा. हो. हे जुने रेजिस्टन्स आहेत. हा एक जुना हो. रेजिस्टन्स आहे, हा एक जुना रेजिस्टन्स आहे. आता आपण काय शिकलोय एवढा वेळ? SNRC. SNRC, इथे RNSC, बरोबर? जेव्हा हा. रेजिस्टन्स ब्रेक होणार, तेव्हा हा. त्याचा काय बनणार? सपोर्ट. सपोर्ट बनणार, ठीक आहे? तर आता मी हो. काय करतो, थोडंसं पुढे घेतो हे रिप्ले. कसा घेतात पुढे? प्ले करा. हा सॉरी सॉरी, ठीक आहे. हा, सो जसं मार्केट इथे टच करेल ना, आपलं काम आहे इथे बुक करायचं. समजलं का सर? हा. थोडक्यात हा. हा. बघा, इथे तुम्ही, ऍक्च्युली इथे सर. काय झालं, इथे काय झालं बघा. टच झालं मार्केट, टच, त्या हा. पॉइंटला टच झालं आणि अचानक मार्केटमध्ये अपसाईडचा मोमेंटम मला का आला? का बरं हा. असं झालं? कारण की इथे एक इम्पॉर्टंट इम्पोर्टंट लेवल लेवलला. होती. मग हा. ही हा. हा. इम्पॉर्टंट लेवल आपण कुठल्या बेसिसवरती आयडेंटिफाय केली? सपोर्ट अँड रेजिस्टन्स कन्व्हर्जन, रेजिस्टन्स अँड सपोर्ट कन्व्हर्जन. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, फक्त आपण ती कशी स्मार्टली यूज केली इथे. हा. 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 हा सर, आपल्याला माझा माहित होतं, मेजर प्रॉब्लेम हाच आहे. मी प्रॉफिटेबल असतो, पण पण तुम्ही प्रॉपर ट्रेड हा टाइमला बुकिंग होत नाही. होत नाहीये आणि मी शक्यतो जवळजवळ 70% लॉस मध्ये ट्रेड एक्झिट करतो, असं होतं. मग आता तुम्हाला मी अजून एक प्रॉफिट एक्झाम्पल दाखवतो, प्रॉफिट मध्ये तुम्हाला जाऊन. तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. थांबा थांबा, तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. हं? मला एक छान एक्झाम्पल मिळू दे. सर आजच असं झालं निफ्टी मध्ये माझ्याकडून. ओके, चला निफ्टीमध्ये आपण हे जर करूयात. एखादं दाखवतो स्टॉकमध्ये, मग आपण निफ्टीमध्ये पण चेक करूयात, ठीक आहे? हो सो सर. आता इथे बघा, हे बघा, सपोज, ठीक आहे, आता आपण अज्युम करूयात की तुमची एंट्री या पॉइंटला बनली आहे, ठीक आहे सर? आता हे एक स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर ब्रेक झालं, या पॉइंटला तुमची एंट्री झाली, अज्युम हो करतोय सर. आपण, ठीक आहे? सो हा सर. आता मला सांगा, जुना रेजिस्टन्स कुठे आहे? हा जुना दिसतोय जुना रेजिस्टन्स. हा. रेजिस्टन्स? हा. 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 एक्झॅक्टली हा बघा पॉइंट. सो हा. जर हा सर. तुम्ही इथे एंट्री घेतली ना, तुमचं काम हे आहे सर, की तुम्हाला जुना रेजिस्टन्स आयडेंटिफाय करायचा आहे पहिला. जो एक शार्प रेजिस्टन्स असेल, जो एक प्रॉपर रेजिस्टन्स असतो, तिथून म्हणजे जर तुमचा डाऊन साईडचा व्यू असेल तर. हा. आणि हा. हा. एक्झॅक्टली बघा, एक्झॅक्टली इथे मार्केटने टच केले आणि वरती गेले. हा. 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 कारण की कन्सेप्ट काय आपली, एक रेजिस्टन्स होता, बरोबर? तो ब्रेक झाला, हो. त्यानंतर त्याचा काय बनणार? सपोर्ट. सपोर्ट बनणार. बनला का? हो सर, म्हणला. बनला. हो. आता काही केसेसमध्ये काय होईल की मार्केट इथून पण खालती येईल, हा. हा. तिथे अटॅचमेंट नाही झाली पाहिजे. ओके समजलं सर. का? की यार मी हा. प्रॉफिट, अजून मोठा प्रॉफिट होतं ना, जर मी ठेवला असता तर माझा मोठा प्रॉफिट झाला असता. सर 2 वीक झालं माझ्याकडून हेच होते सर. मग ते थोडंसं आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट वरती काम करायचं आहे, बाकी काही नाही. मी तुम्हाला काय सांगितलं स्टार्टिंगला, की प्रॉफिटेबल होणं इझी आहे, ते टिकणं थोडंसं म्हणजे ट्रेड मॅनेजमेंटचा खेळ सगळा. हा सगळा सर. जो हा. खेळ आहे ना, तो ट्रेड मॅनेजमेंटचा आहे टोटल. आता तुम्हाला निफ्टीमध्ये एखादा एक्झाम्पल दाखवतो. आता इथे बघा, आपण एक बुलिश एक्झाम्पल घेऊयात. मगाचाच हा आहे, आठवतंय? हे एक्झाम्पल आपण पाहिलं होतं मल्टिपल टाइम्स, हा आठवतंय सर. का? हे बघा ना, हा सर. सपोर्ट होता, रेजिस्टन्स झाला, परत त्यानंतर
इथे पण सपोर्ट होता, रेजिस्टन्स सपोर्ट झाला होता, वगैरे. रेजिस्टन्स झाला. हा तर सर. आता सपोज आजचा दिवस आहे हा, ठीक आहे, पकडून चला. या चेंज ऑफ कॅरेक्टरच्या बेसिसवरती तुम्ही एंट्री घेतली अपसाईडची. तर तिथेच एंट्री झाली ऍक्च्युली. हा ठीक आहे, चला. तर आता तुमची एंट्री झाली इथे. तर आता मला काय म्हणायचंय, नीट लक्ष द्या. माझ्यासाठी जुने सपोर्ट्स कुठे आहेत? माझ्यासाठी जुने सपोर्ट्स आहेत हे, बरोबर. एक, हा सर. दोन. हम्म. हा. तो हे तुमचं टार्गेट आहे. हे तुमचं काय आहे? हे तुमचं टार्गेट आहे. इथे तुम्हाला प्रॉफिट बुकिंग करायचंय या पॉइंटला. समजलं का? हा. 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 आता तुम्हाला इथे या कॅन्डलमध्ये भीती वाटणार. या हा सर, कॅन्डलमध्ये भीती ऍक्च्युली वाटणार. त्या लेवलच मी ब्रेक इव्हेंटला थोडक्यात एक्झिट केलं. मग तुम्ही इतक्या पटकन का बाहेर यायचं बघताय? तुम्हाला तुमच्या सेटअपवरती भरोसा पाहिजे भाई. तुम्ही जर एंट्री घेतली ना कधी, तर तुम्हाला तुमच्या सेटअपवरती ट्रस्ट पाहिजे की माझा सेटअप आहे आणि जे मी प्राइस ऍक्शन शिकलोय त्यावरती मला भरोसा आहे. मग भरोसा कसा येणार? बॅक टेस्टिंग, थरोली बॅक टेस्टिंग करून. जेवढं हा. तुम्ही हा. चार्ट्स पाहाल ना की यार हे असं होतं, आता इथे पण बघा ना, हा तुमचा रेजिस्टन्स होता. इथे काय झाला त्याचा? सपोर्ट. सो आता मी काय असं अवघड सांगतोय का की तुम्हाला समजणार नाही? नाही सर. एकदम इझी कन्सेप्ट आहे, फक्त ती स्मार्टली यूज करायची. असं काही नाही की तुम्हाला मी सांगितलं की अरे हे ते बघा, कॅल्क्युलेशन करा किंवा ट्रिग्नोमेट्री यूज करा, इंटेग्रल्स यूज करा. असं काही बोललोय का? सिम्पल आहे यार, म्हणजे अगदी नवीन मुलगा जरी असेल ना लहान, त्याला पण समजेल आणि तो चुका करणार नाही. आपल्याकडून चुका का होतात माहिती आहे? आपण त्या प्रॉफिटला अटॅच होतोय. तुम्ही पीएनएल पाहता ट्रेड चालू असताना. हा सर, होते ते. हा, मग तुम्ही पीएनएल पाहताय, मग तुमचा थोडक्यात मेजर फोकस पैसे कमवण्यावरती आहे, ना की तुमचा फोकस शिकण्यावरती आहे किंवा त्या प्रोसेसवरती नाहीये. आपलं आपलं थोडंसं चुकतंय. हा सर. मग तसं नाही झालं पाहिजे. तुमचा जो टोटल फोकस आहे ना पूर्ण, तो आपल्याला ॲज इट इज प्रोसेसवरती पाहिजे, की मी एंट्री घेतली, मला ट्रस्ट आहे माझ्या सेटअपवरती, जोवर टार्गेट हिट होणार नाही मी बाहेर येणार नाही. एक तर मी स्टॉप एंट्री लॉस वगैरे, घेईल. ट्रेड ट्रेड म्हणजे प्रॉपर तुम्ही जसे शिकवले त्याप्रमाणे ट्रेड घेतले जातात, फक्त ज्यावेळेस की एक्झिटचा होल्ड विषय, कर. एक्झिटचाच हा. विषय असतो सगळ्यांचा. मी तेच सांगितलं की एक्झिटचा विषय असतो बिकॉज ऑफ थॉट प्रोसेस ना सर. आता इथे 70 जण आहेत मीटिंगमध्ये, तर 70च्या 70 इथे एंट्री घेणार, पकडून चाला. पण प्रत्येकाची एक्झिट डिफरंट असणार बिकॉज विचार करण्याची पद्धत. हा. हा. कारण की ॲज अ ह्युमन बिंग प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे ना. एखादा थांबतो, एखादा नाही थांबत. मग ते डेव्हलप व्हायला वेळ लागतो. हम्म. हम्म. असं आहे. कारण स्ट्रॅटेजी कॉन्कर करणं इझी आहे, प्राइस ॲक्शन कॉन्कर हम्म. करणं इझी आहे, पण ट्रेडमध्ये थांबणं, तो ट्रेड मॅनेज करणं, तिथे जरा वाट लागते. हा सर, मग मी ते ते तुमची लेक्चर पाहिले कॅपिटल किती आहे तुमचं. सर? तुमची मला वाटतं रिस्क मॅनेजमेंट चुकत असेल. तुमची कॅपिटल किती आहे? 5.5 लाख रुपये सर. ओके, 5.5 लाख रुपये तुमची कॅपिटल आहे आणि तुम्ही किती लॉट घेता? ऑनेस्टली सांगा. मी सर एक्सपायरी दिवशी. आज आज 12 लॉट घेतले होते सर. ओके, आणि एक्सपायरी दिवशी किती लॉट असतात तुमचे? बँक निफ्टीमध्ये जेव्हा काम करायचं तुम्ही, तेव्हा तुमचे लॉट किती असायचे एक्सपायरी दिवशी? सर ऍक्च्युली आता मी 2 महिन्यापासूनच करतोय. इतके दिवस झाले तुम्हाला फॉलो करतोय सर. ओके. पण कॅपिटल आता जास्त आता भेटलेली आहे ऍक्च्युली. ओके. मग हा, तुम्ही त्याच्या आधी आता तुमची कॅपिटल जी होती 50,000. तुमची जी कॅपिटल आहे 5.5 लाख, ती तुमची हा. एकाच अकाउंटला आहे का? हो सर, पूर्ण एकाच अकाउंटला सगळे. आणि काय कर मग तो, कशी आहे कॅपिटल? आता सपोज 5.5 लाख आहेत, तर 5.5च्या 5.5 लाख तुमचे कॅशमध्ये आहेत. हा, पूर्ण कॅश मध्ये आहेत सर. ओके, ठीक आहे. तर आता मला सांगा सर, तुम्हाला तुमचं डेलीचं रिस्क ॲपेटाईट काय आहे? म्हणजे की तुम्ही किती रुपयेची रिस्क घेता दिवसाला? सर 1.5 किंवा 2% असं चालू आहे. म्हणजे 7,500, 10,000च्या आत घेताय थोडक्यात. हा. हा सर. हो. हो. आणि ट्रेड किती होत आहेत तुमच्या दिवसाला? सर ऍक्च्युली आता आता खूप होईल, म्हणजे 2 होते दिवसाला. 2 ट्रेड. मग 2 ट्रेड दहा हा. दहा हजारच्या रिस्कचे 2 होत आहेत का 5,000-5,000चे रिस्कचे 2 होत आहेत? म्हणजे 5 ते 6 हजारच्या पर्यंत होत आहेत सर. तसं नाही मी म्हणत आहे भाई. हे बघा, हा. तुम्ही हा. जेव्हा बँक निफ्टीमध्ये काम करत होता, आज तुम्ही निफ्टीत केलं का तर विकली एक्सपायरी बंद झाली. त्याच्या आधी तुम्ही गॅरंटेड बँक निफ्टीमध्ये करत होता, बरोबर? हो सर. हो. हां, हो. हो. मग बँक निफ्टीमध्ये करायचा तेव्हा तुमचे लॉट किती असायचे? 12 लॉट सर. 12 लॉट. कंपल्सरी. 12 लॉट हा. म्हणजे किती क्वांटिटी झाली ही? 12 गुणिले 15, ठीक आहे, 180.
हा. 180 हो. आणि ट्रेड किती व्हायचे दिवसात? जेव्हा लॉस व्हायचा, दोन. जेव्हा हा. पहिला ट्रेड तुमचा ज्यावेळेस चुकायचा त्या दिवशी ट्रेड किती व्हायचे? दोन व्हायचे सर. ठीक आहे, दोन. मग थोडक्यात 12 लॉट 2 व्हायचे. आणि तुमचा ॲव्हरेज स्टॉप लॉस कसा असायचा? 55 घेतो मी सर. 60 पॉइंट्स. पॉईंट पकडू मी? हा सर चालेल. सो थोडक्यात काय होत होतं, आपलं 180 आपली क्वांटिटी आहे, ठीक आहे. त्याला आपण हा सर. 60 पॉईंटचा स्टॉप लॉस घेत होतो. हो सर. मग थोडक्यात आपली पर ट्रेड रिस्क होत होती 10,000च्या आसपास. असे तुम्ही 2 ट्रेड घेत होता, मग थोडक्यात आपली रिस्क होती 20,000च्या आसपास, विच इज इक्वल टू 4% ऑफ आवर कॅपिटल, बरोबर? हा सर. सो आता इथे विषय काय होत आहे, की रिस्क मॅनेजमेंट थोडीशी हेवी होते. आता 4% तुम्हाला वाटत असेल की यार ठीक आहे मॅनेजेबल आहे, पण ऍक्च्युली मॅनेजेबल नाहीये. कारण की कसं होतं, कधी कधी ना लुझिंग स्ट्रीक येते. म्हणजे की हा आपण सर. ना हा. सलग 5 दिवस चुकतो, 6 दिवस चुकतो. मग हा असं पण सर. कधी कधी होऊ शकतं. कधी कधी म्हणजे विनिंग स्ट्रीक पण येणार, की तुम्ही 10-12 दिवस कंटिन्यू विन करताय. आणि कधी कधी लुझिंग स्ट्रीक पण येणार, की तुम्ही 10-12 दिवस कंटिन्यू लूज करताय. समजतंय? सो जेव्हा लुझिंग स्ट्रीक येते ना, जेव्हा तुम्ही 10-12 दिवस कंटिन्यू लूज करणार, तेव्हा 4-4 टक्क्यांनी तुमची अर्धी कॅपिटल जाते. समजतंय? हा सर. आणि प्लस जेव्हा तुम्ही बॅक टू बॅक लॉसेस करणार ना 2-3 दिवस, तर तुमची क्वांटिटी पण वाढणार, तुमच्याकडून ओव्हर ट्रेडिंग पण होणार. का तर सायकोलॉजी डिस्टर्ब झाल्यामुळे. हा सर. मग हे होऊ नये म्हणून काय करायचं, आता तुम्ही 2%च्या रिस्कने काम करताय, ठीक आहे चला. सो 2%च्या रिस्कने तुम्ही काम करताय, तर तुम्हाला क्वांटिटी किती आहे, तुमचे लॉट साईज किती आहे? तुम्ही आज निफ्टीमध्ये किती लॉट घेतलेले बरं? आज निफ्टी मध्ये मी 6 लॉट घेतले होते सर. 6 लॉट घेतलेले. आणि एक लॉट अप्रॉक्सिमेटली किती रुपयाचा होता? 5,000? 3-4 हजार? हा सर. मी 80 रुपीजनी घेतले होता एक लॉट. 5-1 हजारचा असेल मॅक्स, मॅक्स हो 4चा असेल. हो हो. 5 पकडून चालू. 5K. सो तुम्हाला ट्रेड ट्रेड घेण्यासाठी 30,000 रुपये इनफ होते, बरोबर? हा सर. आणि तुम्ही 2 ट्रेड घेता असं पकडून चालू, तुम्हाला 2 ट्रेड सायमल्टेनियसली मिळाले. सो 30 आणि 30 60. सो मला हे म्हणायचं की तुमच्या अकाउंटला 1 लाख रुपयेच ठेवा. आणि बाकीचे जे 4.5 लाख रुपये आहेत ना, ते त्या अकाउंटला नका ठेवू. बिकॉज काय माहिती आहे का सर, आता तुम्ही 2 महिने आलाय. आता हो हो. बाकीचे लोक एव्हरीवन वरती चॅट आहे, ते सांगतील की असं खूप जणांचं झालं असेल की त्यांनी ट्रेड घेतलाय आणि अकाउंटवरती पैसे होते म्हणून अजून क्वांटिटी वाढवली, किंवा ओव्हर ट्रेडिंग झाली आणि ते अकाउंटवरचे पैसे होते ते पण घालवले. किंवा काही काही जण असं पण करतात सर, की नेट बँकिंगने ऍड करतात, युपीआयने ऍड करतात. खूप हार्डली 2 मिनिट लागतात युपीआयने पैसे ऍड करायला, आणि कॅपिटल गायब. आणि अच्छा या सर. गोष्टी कोण सांगणार नाही तुम्हाला, समजतंय की अकाउंटला पैसे ठेवू नका. माझा पहिला प्रश्न काय होता, की अकाउंटला किती रुपीज आहेत? हो सर. हो. सो याची गरज नाही आहे सर. हे बघा, तुम्हाला तुमच्या रिस्क मॅनेजमेंटनुसार 1 लाख रुपये अकाउंटला खूप झाले. बाकीचे 4.5 लाख रुपये सेव्ह करा. ठीक आहे. मी हो म्हणत नाही सर. कोणाला द्या, तुमच्याकडेच ठेवा, पण ते अशा ठिकाणी ठेवा की जे तुम्ही नेट बँकिंगने घेऊ शकणार नाही, युपीआयने घेऊ शकणार नाही. असे हा एका हा. वेगळ्या अकाउंटला. हा सर. ठीक आहे. याने काय तुम्ही होईल, त्या तुमचं लास्ट काम तर लेक्चरला चालू सांगित. राहतंय. हा. आणि हे एक्सेस अमाऊंट जी आहे ती तुम्ही हवं तर दुसऱ्या अकाउंटला, डीमॅट अकाउंट काढून तिथे इन्व्हेस्ट करा, स्विंग ट्रेडिंग करा. हा, लास्ट लेक्चरला तुम्ही तेच सांगितलेलं, मी हा, तेच पहिल्याच करणार होतो. लेक्चरला मी हे सांगितले. हो हो. जर फक्त कसं होतं ते, जेव्हा चुका होतात ना तेव्हा त्याची व्हॅल्यू समजते. हा सर. मग तसं नको. आता तुम्ही नवीन आहे तो, सो आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे भेटते ना 5.5 लाख कॅपिटल, ही हा. 99% लोकांची ड्रीम कॅपिटल आहे. हे फॅक्ट आहे. म्हणजे 5 लाख ही कॅपिटल ड्रीम कॅपिटल आहे. खोटं वाटत असेल, चॅटबॉक्स ओपन आहे, बाकीचे सांगतील. म्हणजे हे फॅक्ट आहे. सो ती कशी टिकवायची हे तुमचं काम आहे. हा सर. ठीक सर आहे. मी ऍक्च्युली 1-2 वर्ष झालं तुम्हाला फॉलो करतोय, पण मी आता कॅपिटल घ्यायचं ठरवलंय. कॅपिटल हा. आपल्याला ना 1 लाख ठेवा अकाउंटला. मी तर म्हणलं असतं 50,000च ठेवा, पण कसं आहे तुमचं जर असं आहे, थोडंसं अग्रेसिव्ह माइंडसेट वाटतोय, सो ठेवा 1 लाख. पण हा हा. बाकीचे 4.5 लाख चुपचाप सेव्ह करणे. तुमचं एज काय सर? सर ऍक्च्युली म्हणजे एक सांगू का, ऍक्च्युली मी 50,000 रुपये एक 6 महिन्यापूर्वी घेतले होते.
म्हणजे ट्राय करण्यासाठी. मग हम्म, ते माझ्याकडून चुका झाल्या, मी पूर्ण 50,000 रुपये ब्लो केले आहेत हम्म, पहिल्यांदा. हा, मग त्यानंतर मी एक स्टॉप घेतला, तुमचे लेक्चर म्हणजे फॉलोअप घेतले पूर्ण, आणि हम्म, त्यानंतर आता डिसिजन घेतला, आणि हम्म. त्यानंतर मी हे चालू केलं आहे आता. नाही, मग तुम्ही येताना 50नेच यायला पाहिजे होतं सर, परत हा, एकदा. अच्छा. आणि हा, जेव्हा हा. तुम्ही 50चे 1 लाख कराल ना, एका प्रॉपर असं नाही म्हणत की मी गॅम्बल करून 2 दिवसात केले, 1 आठवड्यात केले, तसं नाही. हा, हा. प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट फॉलो करून तुम्ही 6 महिने घ्या, 8 महिने घ्या, 1 वर्ष घ्या. जर तुम्ही 50चे 1 लाख करू शकला ना, हा, तर तुम्ही 20 लाखाचे 40 लाख करू शकता. प्रोसेस सेमच आहे ना, पर्सेंटेज हा, मध्ये हा. बघितलं तर. पण तुम्ही हा, हा. डायरेक्ट 5 लाख रुपये घेऊन आलाय, तर मग ते रिस्की आहे थोडंसं. ऍक्च्युली सर, मी आपले हे ऑप्शनचे क्लास पण केलेत मी. हम्म. आणि मी 1 महिना झाला करून आलो मी, म्हणजे पीएनएल शेअर करेल तुम्हाला. नाही, 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 लास्ट त्याचा काही मंथ सर, प्रॉब्लेम नाही. हम्म. नाही, लास्ट मंथ सर 91K प्रॉफिट झालेला आहे, म्हणजे अरे वा, मस्तच. आणि हा, 13 दिवस प्रॉफिट मध्ये होतो. हम्म. सो मी हेच सांगतोय. मी आता तुम्हाला हे बघा कसं होतंय, तुम्ही पॉझिटिव्ह साईड बघताय पूर्ण. मी हा सर. तुम्हाला थोडंसं रियालिटी चेक सांगतोय, ठीक आहे. सो जे काय हा, हा. चाललंय परफेक्ट चाललंय, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की 4.5 लाख रुपये तुम्ही वेगळ्या अकाउंटला ठेवा, ठीक आहे. हा सर. हो. 1 लाख रुपये आपले या अकाउंटला असू देत, बिंदास्त असू देत, तुमचं 1 लाखात काम होऊन जातंय. हा सर. मला माहिती आहे. तुम्ही जर 1 लाखापेक्षा जास्त वापरताय तर तुमची रिस्क वाढते, आणि 1 लाख पण मुळात ऍक्च्युली मी तर म्हणलं असतं 50,000च ठेवा. पण ठीक आहे, जाऊ दे, थोडंसं रिस्क टेकिंग ॲपेटाईट आहे, सो तुम्ही करू शकता. आणि ही जी कॅपिटल आहे, सो ती एक ड्रीम कॅपिटलच समजा. तुम्ही जर नॉर्मली तुमच्या फ्रेंड्सना जरी विचारलं ना, जे नवीन ट्रेडिंगमध्ये आहेत, त्यांची पण कॅपिटल किती असते? 20,000, 30,000, 40, 50, 1 लाख घेऊन मॅक्स येतात पब्लिक. सो 5 लाख वगैरे चांगली गोष्ट आहे. हा फक्त ते सर. टिकवायचे आहेत आपल्याला, ठीक आहे. उगाच हो मस्ती सर. नाही करायची, गॅम्बलिंग माइंडसेटने काम नाही करायचं. प्रॉपर बिझनेस सारखं बघा. हो सर. तुम्ही लास्ट लेक्चरला सांगितल्यापासून सर मी झिरोधाला अकाउंट ओपन केलं आहे, आणि हा, त्याचीच प्रोसेस चालू आहे लॉंग हा, टर्म मग ते साठी, स्विंग शिफ्टिंग ट्रेड होऊन जाऊ साठी. दे पटकन, ठीक आहे. झालं झालं, शिफ्टिंग मस्तपैकी करून टाका. मग काही हो. तुम्हाला प्रॉब्लेम नाही. एकदम सिम्पल आहे. मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना, ठीक आहे. सगळ्यांना मी सांगतोय, यांनाच असं नाही की ट्रेडिंग खूप इझी आहे. खूप 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 जास्त इझी आहे. प्रॉब्लेम कुठे येतो माहिती आहे? आपल्या माइंडसेटमध्ये. आपल्याला जास्त पाहिजे कमी पैशात. तसं नाही होत. कमी पैशात जास्त मिळू शकत नाही. जर ते मिळते तर मग थोडक्यात आपण गॅमलिंग करतोय. सो हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. ठीक आहे.